सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन। खेलदरी शिवारात मांजराच्या झटापटीत बिबट्या पडला विहिरीत, तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजराच्या साहाय्याने त्यास काढले जिवंत बाहेर। चांदवड तालुक्यातील 2 फेब्रुवारी रोजी 12:30 वाजेच्या सुमारास खेलदरी शिवारातील वसंत शिवमन पारखी यांच्या जुन्या पडीत विहिरीमध्ये बिबट्या पडला असता अशी माहिती खेलदरी येथील प्रवीण गांगुर्डे यांना मिळाली। यावरून त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असताना बिबट्या हा पाण्यात पडलेला दिसून आला। या घटनेची माहिती ॲडव्होकेट राम पारखे व दत्तात्रय पारखे यांना वन विभागाला भ्रमणध्वनीवरून कळवले असता उपवन संरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनरक्षक यांच्या व वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या वन प्राण्यास पिंजरा लावून वन कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जिवंत बाहेर काढण्यात आलाय। तसेच या बिबट्याचा वावर या ठिकाणी डोंगर परिसरात असल्याचा व शेळ्या मेंढ्या वासरांची शिकार केलेली आहे असे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाल, वनरक्षक सुनील खंदारे, वनरक्षक वाल्मिक भरगळ, वनरक्षक विजय टेकनार, वनमंजूर व संत देवरे, भारत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बाहेर काढून बिबट्या यास चांदवड येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले। यावेळी चांदवड येथील वनरक्षक अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। तर या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड यांनी। चांदवड तालुक्यातील मौजे खेलदरी येथील विहिरीत मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्य प्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंज स्टाफ समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले। काय नाव आपलं? चंद्रकांत रामजी मार्गेपाड, वनरक्षक वडाळी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड।